स्वागत आहे तुमचं पाथरीमध्ये. आणि आता आम्ही सर्वजण निघाल्यात परत. आज दिवस आहे तिसरा. सर्वजण निघालेत. यायला आपला भाऊ हार्दिक भाऊ आहे. आता आम्ही निघाले आणि चला पुढे भेटल्यावर दाखवतो. 30 गावातून पालखी निघाली पायी पायी कारल्याला. सगळ्यात मोठी ही मानाची पालखी चालली आई तुझ्या भेटीला. सात गाणी माऊल्या उतरून माझ्या कोकणात आल्या. माझ्या कोकणात आल्या. सात गाणी माऊल्या गाठ उतरून माझ्या कोकणात आल्या. देखो गाइस आईला सजवले आईला सजवले पालखी आई तुझ्या पालखीला गुलाल उलविला निघाला कारल्याला. निघाला कारल्याला. A few moments later. सकाळ झालेली आहे आणि आता घाटाची सुरुवात पण झालेली आहे. बघू का माऊली कशी एन्जॉय करत आहे. हार्दिक भाऊ बघा सकाळ सकाळ पालखी खांदा गेलेलं खूप खूप झालं. सगळ्यात मोठी ही मानाची पालखी चालली आई तुझ्या भेटीला. सर्व माऊली खूप फास्ट चालत आहे आज. कारण की सर्वांना आस लागलेल्या आहे आईच्या भेटीची. कधी लोणावळ्यात पोचतात म्हणून सर्वजण बघू शकतो तुम्ही किती फास्ट जात होतात. आम्ही पण फास्ट जातात सर्व पुढं चालू म्हणजे मी आणि डोमल भाऊ आहे. आज माझ्यासोबत डोमल भाऊ आहे. फास्टच जाते. A few moments later. हे गाईच आता कोकोले लागलेला आहे आणि आता आमच्या पुढेच आम्ही स्टॉप येणार आहेत. बस डेपोट नाश्ता करायला आपली सगळे आमचा ग्रुप थांबणार आहे. 47 जण आहेत आमच्या ग्रुपमध्ये. टोटल आम्ही सर्वजण थांबणार आहेत. त्यामधून आम्ही लोक घालता येतात आणि पब्लिक सर्व येऊन काय वाटतं आहे पब्लिक आहे. नंतर भेटूया स्टॉपवर. काय दुपारपर्यंत तर आम्ही या घाटात पोचून घेतो. दिसतो बघा मला घाट दुपारपर्यंत पोचून त्या घाट मंडळी. आता आपली पब्लिक पूर्ण आलेला नाश्ता करायला. यश भाऊ आपण कुठे झाले टाकते लिहून ठेवले तर. यश भाऊ लेट माणूस आमचा अध्यक्ष आहे पालघर कमिटी.
आपण सर्वजण हे guys, सर्वजण चाय करायला. A few moments later. आता आमचं भरपूर नाश्ता करून झालेला आहे. आणि आता रस्ता क्रॉस करत आहेत. नाश्ता करून गेला नवीन कार घेतलाय बाबांनी. क्रॉस करत आहेत सगळे क्रॉस करत आहे. मला भेटूया नेक्स्ट स्टॉपवर. खंडाळ्याची घाटाची सुरुवात झालेली आहे. पाहू शकतो मी तिथे किती व्ह्यू चांगला आहे. आपला अनुभवाच्या मागे चाललाय. बोलतो मी घाटात चालणार आहे ना आपलं मागेच झालंय. पापडा जिलेबी पापडा पाहिजे हे पाहिजे चालत नाही आता. गौरवनी माझा माझ्याची बॉर्डर माझा पाहिजे घाटात काहीच तिथे चढत नाही टेम्पो वगैरे किती आले बघा. खंडाला घाटात झाली सुरुवात आणि खंडाला घाटात सुरू झाल्यावर फक्त ओढ लागते ती माझी आई एकवीर माऊलीची. तर आता फक्त आम्हाला टोटल 17 किलोमीटर चालायचं आहे लोणावळा मॉल पोचणार. उद्या आम्हाला ब्लॉग येणार लागचा लोणावळ्याचा. बघा आम्ही किती मग धमाल करणार तिथे पण जाऊ. त्याला भेटून स्टॉप. A few moments later. स्टॉपवर आलेला आहे आणि घाटात लय वाया लागत आहे. हवा खूप सुटला घाटात. तुम्ही सर्व स्टॉपवर आराम करतात. पालखीला गुल्लाल उरविला नदीचा गावसारा निघाला करल्याला नदी आईला सोहळा नदीचा गावसारा निघाला करल्याला आईचा सोहळा नदीचा गावसारा निघाला करल्याला वय मौलीचा पूर्ण जगात चर्चा आहे आय माऊली तुझ्या नावाची. सर्वात मोठी मानाची पालखी 30 गावाची. बोला आय माऊलीचा. आपल्या ब्लॉगर बघा सर्व पुढे आहेत. फक्त मीठ बसणार. एकात एक एकात एक एकात एक एकात एक आगरी कोल्यांची आई माऊली लाखात एक. बोला आई माऊलीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. अभी मजा आएगा ना भिड़ो. कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली. कबीरा कोणाला पावली गो कबीरा कोणाला पावली. कबीरा कोणाला पावली. कबीरा कोणाला पावली. पावली आगरी ये लोकाना गोना कोली ये लोकाना. पावली
पावली कोणी या लोकांना ग मागेल या लोकांना. आई तुझा देऊल कोणी बांधिला गो आई तुझा देऊल कोणी बांधिला. आई तुझा देऊळ कोणी बांधिला ग आई तुझा देऊळ कोणी बांधिला. माऊली तुझा देऊल कोणी बांधिला गो माऊली तुझा देऊल कोणी बांधिला. माऊली तुझा देऊळ कोणी बांधिला ग माऊली तुझा देऊळ कोणी बांधिला. बांधिला पाचू पांडवानी गो पाचू पांडवानी. बांधिला पाच पांडवानी ग पाच पांडवानी. बांधिला पाचू पांडवानी गो अर्जुन बांधवानी. बांधिला पाच पांडवानी ग अर्जुन बांधवानी. आई एकवीर माई माझी माऊ माझी माऊली तुला विनवणी केली गो आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नये काही आरतीची जायली. उघड उघड दरवाजा नये काही आरतीची जायली. आई माऊली माझी साऊली आपला ब्लॉग आहे. आई माऊलीचा उदो उदो. एकवीर माझी साऊली तुला विनवणी केली गो आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नये काही आरतीची जायली. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. 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 तुझे चंदनी गो पालखीला खांदा मानाचा गोलावीला. कांदा मानाचा गौरावीला. आई पावतय गोनवसाला या हो यश या बंधवाला. मला साडी सोडीचा तुला घेऊन मनीष दादाला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. A few moments later. काहीच आपला विश्रांती करून आम्ही निघालेले आहेत आणि आपला भजन वगैरे तू बघितलंस ब्लॉगमध्ये किती छान भजन केलं. तुम्हाला भजन वगैरे कसं वाटलं की सांगा कमेंटमध्ये. आणि आता आपण सगळे निघलेले आहेत आराम करू. त्यांची आपल्याला घाट चढायचे वर जायचे वर घाटात. आणि आता पुढे गेल्यावर बघूया नक्की. आणि आता पुढचं स्टॉप 3 तासाने आहे. खंडाला घाट चढत आहे. मागून बस वगैरे येतात. चढू की नको बसचा पण लाल परी देखो सकते तुम लाल परी. लाल है लाल परी. सापडा मारलाय. आई माझी सत्वाची कारल्याची एकविरा माऊली गो आई माझी सत्वाची कारल्याची एकविरा माऊली. कारले डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालू. पालखी चढताना किती होश आला. हॅलो 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 हॅलो. त्याच्या बरोबर पोचलेले आहे आम्ही. आणखी आपली पुढे आपल्या सर्व ते दुकानात वगैरे वेगळे करतात. घाट चढताना अलगच मजा येत आहे. आईचा आशीर्वाद असल्याने अलगच मजा येते घाट चढताना. पालखीत तुम्हाला दाखवतो. पब्लिक बघा पब्लिक किती खंडाला विवाह एक्सप्रेस.
तीस गावातून पालखी निघाली पायी पायी कारल्याला. सगळ्यात मोठी ही मानाची पालखी चालली आई तुझ्या भेटीला. हवा पण तेवढीच चालू आहे जोरात. आपल्याला मस्त वाटतं. आपले माऊली येतात. A few moments later. आपण स्टॉपवर बसलेले आहेत आणि आपले जेवण. A few moments later.
आई तुला नवस काय काय बोलू ग आई तुला नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू ग आई तुला नवस काय काय बोलू तुला नवस काय काय बोलू ग आई तुला नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू ग आई तुला नवस काय काय बोलू तुला बोंबल्याच्या धावणी गो बकऱ्याच्या धावणी तुला बोंबल्याच्या A few moments later. बघू शकता माऊली आणि आपली मंडळातील आपले सर्व मंडळी जेवण लागले आणि जेवणाला पण प्रसाद पिण्यासाठी खूप लाभ लागला आहे माऊलींचा. चला माऊली पुढे या पुढे या. चला 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 गर्दी करू नका चला. काहीच आपले अध्यक्ष भेटलेले आहेत पालखीतले सर. दादा तुम्ही आमच्यावर एवढं लक्ष देतात म्हणजे तुम्हाला कसं जमतं काय लक्ष? सर्व लक्ष आई देते रे. करतोय सेवा पालखीला आई पाऊ A few moments later. काहीच तर आता आम्ही विश्रांतीनंतर निघाले आहेत. निघता कोण वगैरे खाता निघाले आहेत. ना आम्ही एवढे जणच आहेत ना आम्ही मागेच राहिलेत. मी पालखी वगैरे पुढे गेलेत 1 किलोमीटरवर. दाखवतो पायी पायी चालता दिन रात्री आम्ही हाऊ आईचं पदयात्री पायी पायी चालता दिवस चाललेले आहेत. आता आपले लोणावळा 4 किलोमीटर दुरीवर आहे. आम्ही पटापट जायचं आहे आणि प्लाझाचा तुम्हाला दाखवतो पुढे. तुम्हाला दाखवतो काहीतरी युनिक काय आपल्या पुढे हवा. आता फक्त आम्हाला ओढ लागलेली आमच्या आई बाबाची. गो आई माझी सत्वाची कारल्याची एक विराम. ते तुम्हाला दुसरं काय दाखवतो. ओळखला काय काय ते रील्स तर बघितले असेलच ना काय त्यावर समजा. आता बघून घ्या काय दिस गावात पालखी निघाली निघाली आई माझी माऊली. बघितलं असेल तुम्ही समोर काय दिसला पण मी थोडा तिथे ब्लॉग स्टॉप केला कारण की मला रील्ससाठी शॉर्ट काढायचे होते आणि फोटो काढायचे होते माझ्या स्वतःचे पर्सनल म्हणून मी हे केलं. आपली पालखी पण जवळच आहे पण ट्रॉफिक लागलं आहे. किती ट्रॉफिक लागलं पालखी जवळच आहे म्हणून ट्रॉफिक लागलं पूर्ण. आणि हे सर्व गाड्या आहेत ना तेवढे पण चालले आहेत कारलाच चाललेले आहेत. आता आम्ही संध्याकाळपर्यंत लोणावळ्याला पोहोचतील 8-9 वाजेपर्यंत. त्यानंतर आम्ही पालखी कव्हर केलेलं आहे एवढ्या मागून येऊन तरी होऊ शकतो. बघा किती
विठोबा भक्त आहे तू फक्त शिर्डीचा साईचा अरे जीवला का जीवाचा A few moments later. आपण ऐशाले हाड आहे आपण तिरीटले काळ आहे वारे वा अजून एक लाईन काय बघू शकता तुम्ही पप्पाचा विषयला याड आहे. आता आम्ही आलेले आहेत आईच्या माहेर घरी तुम्हाला बघू शकता. माहेर घर दाखवलं. बाई बघा बोल बाहेर. आपल्यासोबत आपली बाकी पण आहे. बघू शकता. आपला कारला पण आहे समोरच. आपला स्टॉप झालेला आता. आपला कारला पण दिसतो आहे. फायनली आमचा स्वर्गसुखाचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आम्ही पोचलेलो कारलाला आणि पायथ्याकडे पोचले तर पूर्ण पब्लिक तर धावत गेली. दाखवतच मी पायथ्याकडे गेलो धमाल कसं होतं आहे. सर्व मुलं नाचणार आहेत जोर जोरात. ते झाला तिथे भेटूया. A few moments later. पोचलेला आहे आणि सर्व मुलं धावतात घेतल्या. बघा किती धमाल आहे आता. आम्हाला एवढं खुशी झालं आहे ना. 3 दिवसाच्या प्रवासात आमचा पूर्ण झालेला आहे. मला दाखवतो खायचं दाखवतो. बघा आई
आयता. A few moments later. सर्व पब्लिक जात आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. नकारल्याची डोंगराला आल्या नया गया ग माझ्या काल्याचे मावल्या ये गाये आमचे नाट्य सेविकरी खरोखर अक्षरशः त्यांचे आभार मानून तेवढे कमी आहेत. आणि माझे आचार्य आणि सेवेकरी तुम्ही मोबाईलची फ्लॅश लाईट बंद नका करू. पाठच्या माऊलींना विनंती, माऊली तुमच्याकडे मोबाईल असेल तर आपली मोबाईलची फ्लॅश लाईट चालू करायची. त्यामध्ये सर्व खास आमचे लाडके केसगावचे अध्यक्ष माझे संकेतजी गायकवाड यांच्याबद्दल आपण जेवढे बोलू तेवढे कमीच आहे.
कारण की एवढ्या संख्येने फक्त 5,000हून आपल्या पालखीला आहेत. आज या पालखीमध्ये कोणालाही काहीच कमी पडून दिलं नाही. जर तुम्हाला काही कमी पडलं असेल तर मी खरोखर तुमचा क्षमा मागतो. माऊली असे आमचे लाडके संकेतजी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. दादा झाले का चालू? दादा बोल दादा. पहिलं तुला ओळख सांगतो मी. दादा एक मिनिट ढोलकीवाले दादा. हा रोहित आहे. हा पालखीला आपल्या पदयात्री असायचा. मागच्या वर्षीची लोक आपली पलत होते म्हणून त्यांनी सांगितलेलं की दादा जेवढी पोरं लागतील मी घेऊन येईल. क्या बात आहे. रोहितसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या पोरांमधलं कोणतरी रोहितला बोलला अरे यार हे लोक आपलं खूप काम करतात. तर रोहित बोलला अरे ही पालखी एवढी मोठी आहे त्या गोष्टीचा पण विचार करा. 600 रुपये आपण एक दिवसाचे देतो. अजून हे लोक एवढा काम. रोहित कुठे दादा? आम्हाला माहित नाही. रोहित कुठे? ये ना पुढे. रोहित बाजू नका ये. आपलीच पालखी आहे. चालू वाजा. आपल्या काही पदयात्रेंना असं वाटत असतो की आपण निघाल्यानंतर लगेच सर्व गोष्टी आपल्याला लगेच भेटल्या पाहिजेत. पण काही लोकांनी हा विचार करायला पाहिजे की रस्त्यावरती ट्रॅफिक सर्व गोष्टी नाश्त्याच्या असू दे जेवणाच्या असू दे आपल्याला जेवढ्या काही गोष्टी करता येतात तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न करतो. काल पण आपला मंडप आपण बनवला होता 200 बाय 250चा. आपण 30 तारखेला टाकलेला पण 9 तारखेला जोडला. अजून आपला एक पदयात्री त्याला करंट लागला. तो तिथेच पडला होता करंट लागून. सोबतचे जे लोक होते ते सांगत होते की गेला करून. त्याला गाडीत अचानक जाग आली. अजून अंबरनाथला हॉस्पिटलला होता तो. मी गेलो त्याच्याजवळ. रडायला लागला तो. मी त्याला शिफ्ट केला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. अजून मला डॉक्टरने हेही सांगितलं की त्याला आज सोडतोय करून. म्हणजे मेला पकडलेला पण आई आपली जरी म्हणली अजून आपली आई शॉक लागला. त्याच्या अंगामधनं रक्त हातामधनं रक्त तोंडातून रक्त बेशुद्ध पडलेला गाडीमध्ये अचानक उठला. तरी सुद्धा मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये सनीचा ऑर्केस्ट्रा होता मी सर्व सोडून मला चेनच नव्हता पडत. मी त्याच्यासाठी हॉस्पिटलला गेलो. माझा मित्राचं हॉस्पिटल आहे तिथे गेलो मी. मला डॉक्टरनी सांगितलेलं स्वप्नील डॉक्टर की तू येऊ नको पालखीजवळ लक्ष दे. पण मला चेन नव्हता पडत. मी गेलो तर तो मला बोलतो की दादा मला पालखीला यायचंय काही करून तुम्हाला घेऊन जाऊ. हा उत्साह आहे. हा खरा आई तुला भक्त असतो ना तो विचार नाही करत की आम्हाला जेवायला नाही झोपायला जागा नाही. पदयात्री म्हणजे आपण सर्व गोष्टींचा त्याग करतो त्यावेळेस तो पदयात्री असतो. मी सुद्धा पदयात्री केली होती साईबाबाची वारी. त्याच्यानंतर ते घडलं आई एकविरेची वारी. म्हणून सर्वांनी ज्यावेळेस आपण एक पदयात्री जातो त्यावेळेस सर्व गोष्टी सोडून चालायचं असतो. मी सुद्धा तुमच्यातच झोपत असतो. काही लोकांचे कंप्लेंट असतात अरे आपण ओपनवर झोपतोय. आम्ही पण तुमच्या सोबत झोपतो. सगळ्यांनी आणलंय ते पण आम्ही ओपनवर झोपतो. पण सख्य दादा या वर्षी चांदीच्या बादल्या खूप हरवल्या. पुढच्याशी प्लास्टिकच्या बादल्या ठेवल्या. ते समजले असतील. समजले का तुम्ही? अजून आता आपण एक सत्कार करूया सर्व माझ्या सर्व दादा विनंती सर्व. दादा संख्य दादा तुम्ही त्यांना प्रॉमिस केले ना जेवढे पण वाऱ्याचे सहकार्य आमचे सर्वांनी एक गाण्यावरती नाचायचं आहे. सर्वांनी जोरदार आले होता. आमचे लाडके मामा सर्वांना पोरांना सांभाळून घेतात. मेन आमचे स्टुडंट जोरदार आल्या. भावांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की पालखीला आल्यानंतर तुम्ही पदयात्री म्हणून राहा. घरच्या सारखं नका होऊ. जर आम्ही तुम्हाला ओरडत असेल
तर तुम्हाला कदाचित राग पण येत असेल. आम्ही क्षमा मागतो कारण की आम्हाला तुम्हाला सर्वांना सुखरूप पोहोचवायचं असते इकडे. पुढच्या वर्षी पण असेच उत्साहाने आपण सर्व एकत्र संकेत दादाच्या पालखीला हजर राहायचंय. संकेत दादाची आपल्या पालखीला सॉरी क्षमा सर. चला दादा मामा ये पुढे. मामा पुढे या पुढे. आई माऊलीचा संकेत दादा ही ट्रॉफी आहे ना फक्त साईडला ठेवा. परत मंडळाच्या पोरांनी दादा थोडीशी साईड लावा. मामा दादा ट्रॉफीची साईडला ठेवा. मामा मोठी लाईन लावायची आहे तुम्ही. चलो मामा पहिला डान्स तुम्ही नाचायचा. लाजू नका त्या कपड्याकडे. सर्वांना नाचायचं. तुम्हाला मी प्रॉमिस केलाय सर्वांनी नाचायचं आहे का. आज तुमच्या आवडीचाच गाणं होणार. चप्पल काढा या नंतर नका काढू. ये पुढे कारण का आपला पण विराचा टॅलेंट याला दाखवायला पाहिजे. सॉरी वाड्याचा आमचे लाडके कीबोर्ड प्लेअर दादा मामा नाचणार ना. क्या बात आहे संकेत दादा. जोरदार टाळ्या. 3 दिवस बिचारे तुम्ही विचार करा एवढ्या लोकांचे डिश कसे साफ करत असतील. कधी हार नाही मानले पण खास त्यांच्यासाठी नाचतात तेवढ्यापर्यंत जोपर्यंत टाळ्या वाजवायच्या. ओके ये पळसाचा पान नागाया व्यसना तर्फ्याचे मुझे नागाया व्यसना तर्फ्याचे मुझे आता तुम्ही मजा बघितली असेल आम्ही किती केली. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो मी. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब सर्व करा. जास्तीत जास्त ब्लॉग आज शेअर करा. तर भेटूया पार्ट 4मध्ये. आणि पार्ट 4 असणार आहे तो आपण कारणाला दर्शन घेणार आहे. त्यात आपल्याला एवढा राडा बघायला भेटणार आहे ना. तुम्ही तो ब्लॉग 10 वेळा बघून तरी कमीच पडेल. एवढा असं ब्लॉग चांगला बनवणार आहे मी. चला भेटूया.